नमस्कार सर्वांना. सो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की अनालिसिस करण्याचे वेगवेगळे जे टाइप आहेत, ते टाइप्स कोणते आहेत. ठीक आहे. सो चला सुरुवात करूयात. सो अनालिसिसचं क्लासिफिकेशन मध्ये सर्वात पहिला जो टाइप असतो तो डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स हा असतो. नंतर येणार आहे डायग्नोस्टिक अनालिटिक्स. मग असणार आहे प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे भविष्यामध्ये काय होणार आहे ते. त्यानंतर येणार आहे प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स आणि शेवटी आपण जे काही डिसिजन आहे ते डिसिजन आपण मांडणार आहोत किंवा निर्णय आपण घेणार आहोत, जो काही बिझनेसला सुटेबल असेल तो. सो या सगळ्या गोष्टींचे जे टाइप आहेत ते एक्झॅक्टली कोणत्या फॉर्मॅटमध्ये येतात ते आपण बघूया. सो बघा, सर्वात पहिलं आपल्याकडे आहे डेटा. सो अनालिटिक्स ह्युमन इनपुट दिल्यानंतर कसं फॉर्म होतं, तर सर्वात पहिले आपल्याकडे डेटा आहे. आता डेटामध्ये जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स वापरत असाल, तर डिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्समध्ये एक्झॅक्टली काय घडलं, भूतकाळामध्ये एक्झॅक्टली काय घडलं, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो अनालिटिक्समध्ये. आणि ह्युमन इनपुट काय करतं, त्याला डिस्क्राईब करण्याचं काम करतं. तो खूप कमी प्रमाणात तुम्ही त्याला म्हणजे भूतकाळात काय घडलं हे खूप कमी प्रमाणात होणार आणि म्हणजे ह्युमन बीइंगचं किंवा युजरचं काम आहे, की त्याला डिस्क्राईब करणं, त्याला सांगणं, की एक्झॅक्टली काय गोष्टी घडल्या. स्वतःला अॅनलाईज करायला लागतंय. सेकंड आहे डायग्नोस्टिक अनालिसिस. आता डायग्नोस्टिक अनालिसिस म्हणजे काय? जी गोष्ट घडलीये भूतकाळात, ती का घडली? व्हाय डिड इट हॅपन? सो अ, तुम्ही कन्सिडर करू शकता, की जर तुम्हाला एखादा डिसीज झालाय, तुम्हाला इलनेस आहे, तुम्हाला बरं नाही वाटत आहे, आजारी आहात तुम्ही आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात, राइट? तर तुम्हाला डॉक्टर सगळ्यात पहिलं विचारणार, की तुम्हाला काय होतंय? व्हॉट हॅपन्ड? एक्झॅक्टली काय घडतंय तुमच्यासोबत? मग तुम्ही सांगणार, की पास्ट 2 वीक पासून, 1 वीक पासून तुम्हाला पर्टिक्युलर कुठलातरी त्रास होतोय, राइट आहे? मग डायग्नोस्टिक करणं. डायग्नोस्टिक म्हणजे काय? ती गोष्ट का घडली? मग डॉक्टर्स तुम्हाला विचारणार, की तुम्ही हे खाल्लं का? किंवा तुम्ही इथे फिरायला गेलात का? किंवा तुम्ही थंड खाल्लं का? तुम्ही एक्झॅक्टली काय केलं, की ज्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम झाला? हे असणार आहे डायग्नोस्टिक अनालिसिस, राइट? मग डॉक्टरनी हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. मग तुम्ही सांगितलत, की हां, या गोष्टी मी केल्या. मे बी त्यामुळे हा प्रॉब्लेम झालाय. मग प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे भविष्यात काय होऊ शकतं, राइट? म्हणजे जर तुम्ही आता मग तुम्हाला डॉक्टर सांगणार, की जर सपोज तुम्ही आता या केसमध्ये माझ्याकडे आला नसतात आणि ही जर गोष्ट आहे, हा जो आजार आहे, तो जर वाढला असता, तर तुम्हाला हे प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस होते, राइट? तुम्हाला साधं थ्रोट पेन आहे, पण डायरेक्ट गोष्ट कोव्हिडपर्यंत गेली असती, राइट? सो बेसिकली असं, की प्रेडिक्टिव्हमध्ये व्हॉट विल हॅपन, भविष्यात काय होण्याचे चान्सेस आहेत, हे अॅनलाईज करणं म्हणजे प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स. आणि शेवटी आहे प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स. प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स म्हणजे व्हॉट शुड आय डू, म्हणजे मी काय करू शकतो ज्याने ही गोष्ट होणार नाही किंवा मी काय करू शकतो. तर पास्टमध्ये मला लॉस झालाय. सपोज कन्सिडर करा, की माझा प्रॉफिट खूप कमी झाला. मला खूप लॉस झाला. मग तो लॉस का झाला? हा आपण अॅनलाईज करणार डायग्नोस्टिकमध्ये. मग हा जर लॉस असाच होत राहिला, तर भविष्यात काय होऊ शकतं, हे तुम्ही प्रेडिक्ट करणार आहात. आणि मग तो लॉस कमी करण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, हा डिसिजन म्हणजे प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स आहे. ठीक आहे? सो शेवटी प्रिस्क्रिप्टिव्ह अनालिटिक्स व्हॉट शुड आय डू यानंतर येणार आहे ॲक्शन, राइट? म्हणजे तुम्ही डिसिजन ऑटोमेशन घेऊन ॲक्शन घेऊ शकता किंवा मग तुम्ही डिसिजन सपोर्ट घेऊन मग डिसिजन घेऊन त्यानंतर ॲक्शन घेऊ शकता. सो हे 4 वेज आहे किंवा या 4 पद्धती आहे, ज्याने तुम्ही डेटाला अॅनलाईज करू शकता. सो आय होप या सर्व 4ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. इथून पुढे आपण काही व्हिडिओजमध्ये या सर्व गोष्टी इन डेप्थमध्ये प्रॉपरली वन बाय वन बघूयात. सो आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. सो आपण इथे थांबूयात. आणि धन्यवाद सर्वांना.